सिडको लॉटरीमधील जी माहिती पुस्तिका आहेत ती आलेली आहेत. जी 9,886 घरं शिल्लक आहेत. 19,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे सिडकोने घराच्या किमती कमी केलेल्या 10%, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला असेच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळत असतात. सर्वप्रथम याच्यामध्ये जे उपाध्यक्ष आहेत, सिडकोचे संचालक सर आहेत, जे सिंगल सर, त्यांनी सांगितलेले आहेत की तुम्हाला ही जी घरे आहेत 9,883 यांना परत घरे तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे. EWS, LIG 1 BHK 2 BHK हे सर्व घरे इथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 9 जानेवारीपर्यंत तुम्हाला ही जे तिथे संधीची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. सिडको होम साईडवरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे. याच्यामध्ये 10% कमी करण्यात आलेली घरांच्या किमती, 2.5 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहेत. म्हणजे ही जी घरे आहेत हे खूप स्वस्त आहेत असे त्यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी इथे लेटरमध्ये दिलेले आहेत, त्यांची अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जे सांगण्यात आले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे 35 पेजमध्ये जे जे लोकेशन आहेत त्या लोकेशनच्या घराच्या किमती आहेत. खारघर पूर्व तळोजा सेक्टर 28, 39 खारघर बस डेपो, घरांचा एरिया, चटई क्षेत्र, टॉवरची संख्या, युनिटची संख्या. सर्वात स्वस्त घर सेक्टर 28मध्ये 22.60 लाख रुपयांमध्ये मिळणार आहेत आणि 2.5 लाख रुपये सबसिडी मिळणार आहेत. त्यानंतर 39मध्ये 39 सेक्टरमध्ये जे 23 लाख रुपये 50 रुपये घराची किंमत आहे, म्हणजे 23.5 लाख परत 2.5 लाख रुपये सबसिडीमध्ये 21 लाख रुपयामध्ये तुम्हाला घर मिळणार आहे. कळंबोली बस डेपोमध्ये 37.70 EWS परत त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळणार आहेत. बामणडोंगरीला सुद्धा 28.70 रेल्वे स्टेशनच्या लगत प्रोजेक्ट आहेत. 144 घरे शिल्लक आहेत. 43 टॉवर आहेत. चांगली संधी आहेत. पनवेल बस टर्मिनल, खांदेश्वर मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या लगत प्रोजेक्ट आहेत. हे सर्व प्रोजेक्टची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे सर्व प्रोजेक्टचे लोकेशनचे जे असलेले हे रेरा नंबर आहे. रेराच्या साईडवरती आपण हा नंबर टाकल्यानंतर त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती तिथे ओपन होत असते. त्यानंतर कनेक्टिव्हिटी कशी असणार आहेत वाशीला, खारघरला, म्हणजे एअरपोर्टपासून कनेक्टिव्हिटी दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे खारघर पूर्व तळोजापासून 15 मिनटं, कळंबोली 15 मिनटं, मानसरोवर, खांदेश्वर, त्यानंतर वाशी 25 मिनटं, बामणडोंगरी 5 मिनटं, म्हणजे हे सर्व लोकेशनपासून एअरपोर्ट कसा कनेक्टिव्हिटी असणार आहे हे त्यांची माहिती मिळणार आहे. आणि याच्यामध्ये असलेले हे ॲम्युनिटीज महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. EWSसाठी अर्ज करायचा आहे. 18पेक्षा वय जास्त असावं, 6 लाखाच्या आतमध्ये इन्कम असावं. त्यानंतर पती पत्नीचं अविवाहित पक्के घर असू नये, म्हणजे पूर्ण भारतामध्ये वैवाहिक स्थिती असेच इथे सांगितलेले आहे. आणि 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असावं. LIGसाठी त्यांनी सांगितले की 6 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असावं. मॅक्झिमम उत्पन्न किती असं त्यांनी इथे कुठे सांगितलेलं नाही. 18 वर्षापेक्षा जास्त वय असावं. पती पत्नी अविवाहित, त्यांच्यावर ते नवी मुंबईत घर नसावं. 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असावं. ही सर्व माहिती इथे त्यांनी देण्यात आलेली आहे. EWS, LIG. त्यानंतर निकष त्यांनी सांगितलेले आहे, जे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे ते पूर्ण माहिती इथे देण्यात आली आहे. आणि तुमचं इन्कम कोणतं ग्राह्य धरणार आहे ते इथे माहिती देण्यात आलेली आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न पती पत्नी मागील सलग 12 महिन्याच्या एकत्रित वार्षिक उत्पन्नाची गणना करण्यात येणार आहे. त्यानंतर DA प्लस CAA, सर्व प्रकारचे भत्ते, वैद्यकीय, धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन, HRA वगळता, म्हणजे हे याच्यामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. विशेष भत्ते आणि बोनस ओव्हरटाईम याच्यामध्ये तुमचा विचार केला जाईल. 2024-25चं तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न लागेल किंवा मग तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल, जे तहसीलदार यांच्याकडून मिळतात. हे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्राची माहिती देण्यात आलेली आहे. ज्यानंतर जे रिझर्वेशन, ही कोणत्या रिझर्वेशनची घरे असतात त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, परत विमुक्त जाती 11%, 6%, 1.5% आणि 1.5%, म्हणजे हे रिझर्वेशनच्या ज्या जागा राहणार आहेत ते इथे सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, माथाडी, राज्य शासनाचे कर्मचारी, माजी सैनिक, धार्मिक अल्पसंख्याक, पत्रकार, सिडको कर्मचारी, ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वसाधारण अटी देण्यात आलेल्या आहेत. जे अर्जदार पती पत्नी यांच्या नावावरती जे अर्ज करायचे आहेत, जे पुरुष अर्जदार अविवाहित असेल तर आई तुम्ही अर्जदार लावू शकता. पहिला अर्जदार महिला असेल तर ऐच्छिक आहे, तुम्ही लावू शकता की नाही लावू शकत. त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, जी 2.5 लाख रुपये सबसिडी मिळणार आहेत. त्यानंतर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन, जसे की पनवेल महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. हा फॉर्म कसा भरतात त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. हे सर्व माहिती ते देणार, चुकीची माहिती देऊ नका. परत एकदा लाभ घेतला असेल PMचा तर परत लाभ घेऊ नका.
त्यानंतर संयुक्त मालकी जर करायची असेल तर सिडकोला तुम्हाला 5,000 रुपये प्लस GST म्हणजे 5,900 रुपये द्यावे लागतात कोअप्लिकन करण्यासाठी, म्हणजे एक घर पती पत्नी यांच्या नावावरती. त्यासाठी तुम्हाला तेथे परमिशन घ्यावी लागते सिडको ऑफिसमधून. त्यानंतर जसं जसं तुम्ही घराचा मजला वाढणार 6व्या मजल्यापासून LIGमधील जे घर आहे ते 10 रुपये प्रति चौरस फूट ते घराची किमती वाढत जाणार. त्यानंतर हे ॲम्युनिटीज असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला हे जे रिझर्वेशन देण्यात आलेले आहेत, हे जे चटई क्षेत्र, विक्री दर, सदनिका संख्या, हे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. जे स्पेशल कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज करणार आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जे मालमत्ता कर, GST, जमिनीवर महसूल जो ठरवला आहे तो कालांतराने निश्चित केला जाईल आणि भाडेतत्त्वावर देण्यात येईल. जमीन इमारतीच्या सदनिका धारकांना सदनिकांवर तसेच सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी हे सर्व नियम अटीचं पालन करावं लागेल. म्हणजे सिडकोच्या सोसायटीमध्ये जे नियम असतात ते तुम्हाला ते सांगण्यात आलेले आहे. आणि हे असलेले जे असलेले ॲम्युनिटीज, म्हणजे याच्यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे जे हक्क आणि नियम आहेत हे त्यांनी इथे सांगितलेले आहेत. त्यानंतर बुकिंगची पद्धत, तुम्हाला अर्ज कसं करायचा आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जे रजिस्ट्रेशनची विंडो आहे ती ओपन होणार आहेत. 3 फेऱ्यांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे. प्रत्येक फेरीमध्ये 1 जास्तीत जास्त 5 तुमच्यावरती म्हणजे तुम्हाला कसं घर निवडायचं ते इथे माहिती देण्यात आलेली आहे. 3 प्रेफरन्स असणार आहेत. 3मध्ये 5 घरं निवडायचे आहेत. जास्तीत जास्त 1, कमाल तुम्ही 5. हे तुमच्या याच्यावरती जेव्हा तुम्ही पोर्टलला लॉग इन करणार, लॉग इन केल्यानंतर हे ती माहिती तिथे ओपन होत असते. EWSसाठी 75 लाख रुपये AMD अमाऊंट सांगितलेले आहे. LIGसाठी 1.5 लाख आणि 2 BHKच्या घरांसाठी 2 लाख रुपये. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुमची ही लॉटरी झाल्यानंतर फायनल यादी लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इरादापत्र येणार आहेत. इरादापत्र येणार आहेत घर लागल्यानंतर. जर तुम्ही 3 फेऱ्यामध्ये भाग घेतला आणि 3 फेऱ्यामध्ये तुम्हाला घर लागलं नाही, तर 4थ्या फेरीमध्ये तुम्हाला रँडमली घर सिडकोद्वारा देण्यात येत असते. त्यामुळे प्रेफरन्स टाकताना व्यवस्थित टाका. म्हणजे तुम्हाला ज्या लोकेशनला घर घ्यायचे आहे तेच लोकेशनची प्रेफरन्स टाका. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारे जी घर पहिला फ्लोअर असो, दुसरा फ्लोअर असो, म्हणजे कोणत्याही फ्लोअरला घर मिळो, जेणेकरून तुम्हाला त्याच लोकेशनला घर मिळणार. त्यानंतर दस्तऐवज तपासणीनंतर जर पात्र झालेल्या अर्जदारांना पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी एक पत्र जारी करण्यात येत असते. त्यानंतर त्याला लेटर ऑफ इंटेंट म्हणतात. अशा परिस्थितीत बुकिंग रक्कम परत करण्यात येईल. मात्र 5,000 रुपये GST आणि इतर प्रशासकीय शुल्क तुमचे वजा करण्यात येतील. हे तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे. EMD अमाऊंट किती असणार आहेत, 75,000, 1.5 लाख आणि 2 लाख. जे 2 BHKची घरं आहेत तिथे तुम्हाला 2 लाख रुपये भरावे लागतात. खारघर रेल्वे स्टेशन लगतचा जो प्रोजेक्ट आहे तो 2 BHKचा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर हे प्रधानमंत्री PMIचे पोर्टलवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ऑनलाईन KYC करायचे आहेत. आधार नंबर टाकून तुम्हाला जो आधार नंबरला OTP येणार आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर बँक खात्याचं तपशील जे तुम्हाला रिफंड मिळेल. जे जर तुम्हाला घर लागलं नाही तर जर तुम्ही बँकेची डिटेल देणार, ज्याच्या नावाने फॉर्म भरला आहे त्याच्याच बँकेची डिटेल्स तुम्हाला तिथे द्यायच्या आहेत. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. सहअर्जदार असेल तर कोअप्लिकन करावं लागेल. सहअर्जदाराचे तपशील तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे लग्न झाले असेल पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्डसुद्धा डिजिलॉकर तो तिथे ॲक्सेस होत असते. त्यानंतर सिडको होम साईटवरती तुम्हाला जायचं आहे. नाव, नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP येणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. आधार नंबरला पॅन नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि डिजिटल पद्धतीने त्याची माहिती तिथे चेक होणार आहे. त्यानंतर जो धनादेश आहे तो तुम्हाला तिथे अपडेट करायचा आहे. कॅन्सल चेक अपडेट करायचा आहे. जाहीरनामा जो असतो तो तिथे भरायचा आहे. आणि रिफंडसाठी ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला त्यांचं बँकेचं अकाउंट, ज्याच्या नावाने फॉर्म भरला त्याच्याच बँकेचं अकाउंट तुम्हाला तिथे द्यावं लागेल. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि हे रिझर्वेशनबद्दल माहिती देण्यात आली आहे. जे दिव्यांग, हँडिकॅप असतात त्यांच्यासाठी. सिडकोचे कर्मचारी म्हणजे जे स्पेशल कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहेत त्यांचा जो फॉर्मॅट दिला आहे तो पुढे आपण पाहणार आहोत. त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला तुमच्या ऑफिसमधून तुम्हाला ते अर्ज करायचे आहेत. जे माजी सैनिक आहेत, लष्कर म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, निमलष्करी जर त्यांच्यासाठी जे अवलंबित आहेत त्यांचेसुद्धा इथे घरं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. माथाडी कामगारसुद्धा. त्यानंतर तुम्हाला 4थ्या टप्प्याला कागदपत्र अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन फीज आहे ते 200 रुपये प्लस GST लागणार आहे. त्यानंतर हे तुम्हाला घरं कसे सिलेक्ट करायचे आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे 3 प्रेफरन्स मिळणार आहेत. एका प्रेफरन्सला 5, कमीत कमी 1 किंवा 5 ते तुमच्यावरती निवडणार तुम्हाला कोणत्या लोकेशनला घरं घ्यायचे आहेत. ही EMDबद्दल त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे. हे हँडिकॅपबद्दल त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे. परत तुम्हाला
जे कॉप्लिकंट आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर तुम्ही पेमेंट नाही केलं, जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट असतात, अलॉटमेंट लेटर येत असतात, DPC चार्जेस लागत असतात. जर तुम्हाला 6 इन्स्टॉलमेंट दिले 5-5 लाखाचे, जर तुम्ही 5 लाख रुपये त्या दिलेल्या 1 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही पेमेंट केलं नाही, तर तुम्हाला पर डे DPC चार्ज लागतो, जो तुम्हाला ज्या अमाऊंट असते त्या अमाऊंटवरती प्रत्येक दिवसाला हा DPC चार्ज वाढत असतो. त्यानंतर तुम्हाला घरावरती जर लोन करायचं असेल तर तुम्हाला सिडकोकडून NOC घ्यावी लागते. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट EWSसाठी पहिली NOC फ्री आहे, दुसरी NOC ₹100 आणि LIGवाल्यांना ₹250 पर NOC असे चार्ज देण्यात आलेले आहे. ही तर त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे असलेले कागदपत्र जे तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत, PMIचं सर्टिफिकेट, हे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि हे जे फॉर्मॅट आहे जे तुम्हाला सांगितलं, जे स्पेशल कॅटेगरीमधून अर्ज करणार त्यांचा हा फॉर्मॅट तुम्हाला तिथे अपलोड करावा लागेल किंवा तुम्हाला हा तिथे भरून घ्यावा लागेल. ही सर्व माहिती इथे देणार आहे. EWSसाठी हा फॉर्म आहे, LIGसाठी हा फॉर्म आहे, त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, त्यानंतर महाराष्ट्र पत्रकार असतात त्यांच्यासाठी, म्हणजे ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. धार्मिक अल्पसंख्याक असेल त्यांच्यासाठी, अविवाहित असेल, एकल असेल त्यांच्यासाठी, स्वयं घोषणापत्र, म्हणजे हे सर्व फॉर्मॅट आहेत, हे तुम्हाला तिथे भरून घ्यावे लागत असतात. तर असे हे सिडको लॉटरीमधील जे आलेले बुकलेटची माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओच्या बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.